चला, याच्या आधी आपण शब्दांच्या जाती बघत होतो. शब्दांच्या जातीमध्ये आपण पहिली बघितली नाम, दुसरी बघितली सर्वनाम. आज बघणार आहोत विशेषण. नाम ही विकारी जात होती, सर्वनाम पण विकारी जात होती. आज विशेषण आहे, विशेषण पण विकारी जाते, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो. जसं की विशेषण म्हणजे काय, ते नामाबद्दल जास्तीची माहिती सांगतं. आता हे माणूस एक नाम आहे, चांगला माणूस, त्या माणसाबद्दल जास्तीची माहिती सांगते ना, म्हणून हे चांगला काय झालं, विशेषण. तर आता इथे मी बाई घेतलं म्हणजे नाम बदललं, तर विशेषण पण बदलेल. चांगली बाई बदलेल ना, बदललं म्हणून ते काय झालं, विकारी झालं. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो. आता इथे हे विशेषणला विशेषण म्हणतो, पण त्याचं जे संबंधित जे नाव आहे त्या नामाला काय म्हणायचं, विशेष्य. संबंधित नामाला काय म्हणायचं, विशेष्य. आता विशेषणाचे प्रकार. पहिलं एक गुण विशेषण, ज्याच्यामध्ये की माणसाचा गुण सांगितलं, जसं श्रीमंत आहे, गोरा आहे, धीट आहे, इथे चांगला आहे. चांगला पण एक गुण झाला ना, हे झालं गुणविशेषण. नंतर आहे संख्या विशेषण. याच्यामध्ये कोणती तरी संख्या दिलेली असते, जसं की दुप्पट, काही, थोडी, 5, म्हणजे त्याच्यामध्ये त्या संख्येचा बोध होतो, त्याच्यावरून किती संख्या आहे ते कळतं, त्याला म्हणायचं संख्या विशेषण. आता संख्या विशेषणाचे प्रकार आहे गणवाचक. गण म्हणजे मोजणं. तर कधी कधी पूर्ण संख्या असते, जसं 1 2 3 4 5 10 100, त्याला पूर्ण. त्याच्यानंतर अपूर्ण, अर्धा लिटर, पाव किलो, पाऊण किलो असं जे म्हणतो ते अपूर्ण आहे. पूर्ण नाही आहे ना, आपल्याला पूर्ण संख्या माहिती आहेत गणितामध्ये, तर हे अपूर्ण आहे. साकल्य म्हणजे सगळ्या काहीचा त्याच्यामध्ये बोध होतो, जसं की सारी पृथ्वी, उभयतात यावे म्हणजे दोघांनी यावं, किंवा घरात दोघंच जण असतील तर तसं म्हणतात, म्हणजे पूर्ण पूर्ण दाखवतो याच्यामध्ये, त्याला म्हणायचं गणवाचक. दुसरं एक क्रमवाचक, पहिला नंबर, दुसरा नंबर, 10वा नंबर, 100वा नंबर, हे जे क्रमवाचक, त्याच्यामध्ये क्रम कळतो. त्याच्यानंतर आवृत्तीवाचक किंवा त्याला पटवाचक म्हणतात. आपण म्हणतो ना दुप्पट, दुहेरी, दुहेरी हाडाची, किंवा त्रिवार, त्रिवार मुजरा करतात, ते झालं आवृत्तीवाचक. नंतर एक पृथकत्व म्हणजे वेगवेगळेपणा दाखवतो. 4 4चा गट करा, एकेकाला मिळेल, हे जे असतं त्याच्यात प्रत्येकाचा वेगवेगळेपणा दाखवलेला असतो. आणि तर अनिश्चित म्हणजे किती जण आहेत हे कळत नाही. पुष्कळ मंडळी आली होती म्हणजे किती जण आले होते आपल्याला कळतं का, नाही. काही माणसे जेवत आहेत, किती जेवतात माहिती नाही. बरेचसे जण गेले, नाही माहिती किती जण गेले, त्याला अनिश्चित असतं ते आपल्याला, म्हणून त्याला आपण अनिश्चित म्हणतो. हे सगळेचे सगळे संख्या विशेषणचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे सार्वजनिक विशेषण, म्हणजे तिथे सर्वनामाचा उपयोग होतो. जसं की तो पक्षी गातो, पक्षी नाम आहे पण कोणता पक्षी, तो पक्षी. हे मूल हसते, कोणते मूल, हे मूल. तुला कोण मनुष्य भेटला, मनुष्य भेटला पण कोण, कोण विचारलेला आहे ना, मनुष्याबद्दल एक्स्ट्रा माहिती. तुला कोण सिंह भेटला, म्हणजे मग ते सिंह येईल ना, तर त्याच्या हे जे कोण आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती विचारते, म्हणून इथे हे कोण सर्वनामाचा प्रकार आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं सार्वजनिक विशेषण. नंतर आहे धातू साधित विशेषण. आता धातू असतं, हस, बोल, पळ, सड, हे सगळे धातू. त्या धातूचं कृदंत रूप बनतं, म्हणजे त्याला काहीतरी प्रत्यय लागतो, हसरी, बोलका, सडलेली, आणि त्या कृदंताचा उपयोग विशेषणासारखा होतो. हसरी मुलगी, बोलका मुलगा, सडलेली केळी, हे सगळे काय झाले, धातुसाधित विशेषणाचे प्रकार झाले. आता नंतर आहे अधिविशेषण, म्हणजे जे विशेष्याच्या आधी येतं, जसं की शहाणी मुले शिस्तीने वागतात. पहा, मुले, कोणती मुले, शहाणी मुले, मुलांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे आणि नामाच्या आधी आलं आहे, म्हणून त्याला म्हणायचं अधिविशेषण. विधिविशेषण म्हणजे विशेष्याच्या नंतर येतं, हे विशेष्य याच्या नंतर आलं, हे विशेष्याच्या नंतर आलं. मुले शहाणी आहेत, मुले कशी आहेत, शहाणी. पहा, दोन्हीकडे शहाणी शब्द आहे, पण एका ठिकाणी अधिविशेषण झालं, दुसऱ्या ठिकाणी विधिविशेषण. चला, अशा प्रकारे विशेषणाचा चॅप्टर संपलेला आहे. तुम्ही आज हा पण चॅप्टर पूर्णपणे सोडवायचा.